नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे मानसी भूमीला म्हणत असते की ताई, आई खूपच जास्त हुशार आहेत गं. म्हणजे त्या खूपच चालाकीने विचार करतात. तुला जर त्यांना मात द्यायची असेल ना, तर तुलासुद्धा त्यांच्यासारखं बनावं लागेल. त्यांच्यासारखं विचार करावं लागेल. त्यांच्या पातळीला तुला उतरावं लागेल आणि तू हे सगळं नाही करू शकणार, कारण तू खूप साधी आहेस. आईंसारखी तू चालाक नाही आहेस. तेव्हा भूमी म्हणत असते की मानसी, तुला माहिती आहे, नकळतपणे का होईना, पण आज तू खूपच छान अशी आयडिया दिली आहेस. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, म्हणजे काय झालं ताई? तेव्हा भूमी म्हणते, काही नाही, बघ मी तुला आता सांगते. तेव्हा इथे भूमी आता प्रशांतला फोन करते. प्रशांतला विचारते, तू घरी व्यवस्थित पोचलास का? तेव्हा प्रशांत म्हणतो, हो ताई, मी व्यवस्थित पोचलो आहे. तेव्हा भूमी म्हणते, हे बघ प्रशांत, उद्या आपल्याला एक काम करायचं आहे. उद्या तू जरा टेकडीजवळच्या मंदिराजवळ ये. 10 वाजता मी सुद्धा तिथे पोहोचेन. मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तेव्हा इथे मानसीने आता भूमीला सांगितलेलं असतं, जर कुणाला मात द्यायची असेल तर आपल्याला समोरच्या व्यक्तीसारखाच विचार करावा लागेल. जर आपण साधासुद्धा विचार केला तर ते लोक आपल्याला नेहमीसारखं हरवतील, सगळ्यांसमोर तोंडावरती पाडतील. त्यामुळे त्यांना मात द्यायची असेल तर त्यांच्या जागेवरती उतरायला हवं आहे. तेव्हा इथे आता आकाशला सतत आठवत असतं की इथे रागिनी कशी घाबरली होती. ती कशी म्हणत होती की माझ्या रूममध्ये चोर आला होता. चोर आकाश, अभिजित तो चोरी करायला आला होता. आणि रागिनी इथे खूपच जास्त घाबरलेली असते. तिचा तो चेहरा आकाशला सातत्याने आठवत असतो. तर इथे भूमी आल्यानंतर इथे आकाश तिला विचारतो, भूमी अगं कुठे गेली होतीस तू? तेव्हा भूमी म्हणते, आकाश, अरे मी आत्यांसाठी दुधाचा ग्लास घेऊन गेले होते. त्याच्यामध्ये थोडंसं जायफळसुद्धा टाकले, कारण त्या खूपच जास्त घाबरल्या होत्या ना, त्यांना झोप आली नसती, म्हणून मी त्यांच्यासाठी दुधाचा ग्लास घेऊन गेले. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी, तू किती विचार करतेस गं सगळ्यांचा, आत्याचा सुद्धा तू किती विचार करतेस. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, अरे ही सगळी माझी माणसं आहेत आणि आत्यांना मी जास्तीत जास्त चांगलं ओळखते. आतून बाहेरून त्यांच्या आवडीनिवडी, हे सगळं काय आहे, त्यांच्या डोक्यात काय चाललं आहे, मला सगळं काही माहिती असतं. म्हणून तर मी त्यांच्यासाठी आता दुधाचा ग्लास घेऊन गेले ना. मला माहिती होतं त्यांना आज रात्री काही झोप लागणार नाही. तेव्हा इथे आकाश म्हणतो, बरं झालं. तेव्हा इथे आकाश म्हणतो की भूमी, हे पैसे तू नीट ठेवून दे. तेव्हा भूमीसुद्धा कपाटामध्ये नीट पैसे ठेवून देते. तेव्हा आकाशला आठवत असतं, भूमी म्हणालेली असते की मला हे पैसे आपल्या पाठीमागे अडगळीच्या खोलीमध्ये सापडले. 25 लाख रुपये आहेत. आणि इथे घरामध्ये ती कॅश आता रागिनीकडे दिल्यानंतर रागिनीने सुद्धा ती जपून ठेवलेली असते. पण आता तिच्या रूममध्ये चोर आलेला असतो असं तिला वाटत असतं. तो चोर नसून तो प्रशांत असतो, हे फक्त भूमीला माहिती असतं. तेव्हा इथे रागिनी आता जी काही घाबरलेली असते ते सगळं आकाशला आठवत असतं. तो विचारात पडलेला असतो. तेवढ्यातच तिथे भूमी येते आणि आकाशला म्हणते, आकाश काय झालं, कसला विचार करतोयस तू एवढा? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी बघ ना, म्हणजे मला आता हा प्रश्न पडला आहे की माझ्या ऑफिसमध्ये 25 लाखाचा हिशोब लागत नाही आहे. मी कितीतरी दिवस तो हिशोब शोधून काढण्याचा प्रयत्न करतो आहे. कुठे काही राहिलं तर नाही ना? मी सगळं अकाउंट व्यवस्थित टॅली करतो आहे, पण तरीसुद्धा मला 25 लाखाचा हिशोब काही लागत नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, आणि भूमी, बरोबर 25 लाख रुपये हे कसे काय बरं तिथे आले? तेव्हा इथे त्या अडगळीच्या खोलीमध्ये बरोबर 25 लाख रुपये आलेत. याचा मला खूपच जास्त आता मोठा प्रश्न पडलेला आहे की बरोबर तेवढीच रक्कम तिथे कशी काय आली ना. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश, कदाचित मला असं वाटतंय की ऑफिसमध्ये ज्या लोकांनी 25 लाखाचा गफला केलेला आहे त्याच लोकांनी आता ते 25 लाख रुपये आपल्या अडगळीच्या खोलीमध्ये तर आणून ठेवले नाहीत ना, आणि तेच पैसे मला मिळाले आणि मग ते पैसे आत्याच्या रूममध्ये आहेत. ही बातमी कुणीतरी आपल्याच घरातल्या लोकांनी सांगितली असेल आणि बरोबर आत्यांच्याच रूममध्ये चोरी होणार होती आणि त्यांच्यावरती हल्ला झाला. तुला काय वाटतं आकाश, म्हणजे असं तर होऊ शकतं ना? आता 25 लाख रुपये ही काही छोटी रक्कम नाही आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की ज्या लोकांनी हे पैसे चोरले असतील आणि आपल्या अडगळीच्या खोलीत आणून ठेवले असतील आणि तेच पैसे आपण आत्यांकडे ठेवायला दिले आणि आपल्या घरातल्याच व्यक्तीने कशावरून ही बातमी दिली नसेल, म्हणजे शक्यता नाकारता येत नाही आकाश. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, तू अगदी बरोबर बोलतेस. तर इथे रागिनी म्हणत असते की अभिजित, अरे आता काय करायचं आपण? अभि, तू बघतोयस ना, अरे हातामध्ये आलेले पैसे त्या भूमीमुळे हातातून निसटून गेलेले आहेत आणि इथे आता त्या
मुन्नाचा सारखा फोन येत असतो. मुन्नाचा फोन आल्यानंतर रागिनी रागानेच फोन फेकून देते आणि म्हणते की आता याला मी काय उत्तर देणार आहे. त्याला द्यायला आणलेले पैसे आता आपल्या हातातून त्या भूमीने काढून घेतलेत हे मी त्या मुन्नाला सांगू काय. आणि अजूनही तो मेकॅनिक त्याच्याच ताब्यामध्ये आहे, म्हणजे तो काही करू शकतो. तेव्हा इथे आता एवढे पैसे आपण कुठून आणायचे असं पौर्णिमा विचारते. आई आपण काय करायचं आता. तेव्हा इथे लगेच रागिनी म्हणते हा एक प्रश्न विचारायला तू इथे आली आहेस का. अगं तुझ्या धडावरती जो तुझं डोकं आहे ना त्याच्यामध्ये एक मेंदू असतो एवढा त्याचा ना वापर करायचा असतो, जरा त्याचा वापर करायला शिक. तेव्हा इथे अभि म्हणत असतो की आई आता आपल्याला काय करावं लागेल. हे बघ पैसे तर मुन्नाला द्यावेच लागतील, कारण तो मेकॅनिक अजूनही त्याच्या ताब्यात आहे. त्याच्यामुळे आपण जर त्याला डावळलं तर आपल्यासाठी ते धोक्याचं होऊ शकतं. तेव्हा पौर्णिमा म्हणते पण आपण एवढे पैसे कुठून आणायचे, आपण नाही आणू शकत. तेव्हा इथे आता पुन्हा रागिनीला राग येतो आणि ती म्हणते गप्प बस तू. अभिजित हिला तिचं तोंड बंद करायला सांग. जर हिला विचार करता येत नसेल ना तर हिला बोलायला सुद्धा सांगू नकोस. तर इकडे आता आकाश म्हणत असतो भूमी अगं पण आपण घरच्या लोकांवरती संशय कसा काय घ्यायचा, हे मला योग्य वाटत नाही. घरच्या लोकांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व नको करायला. त्या लोकांनी जर असं केलं नसेल तर किती हर्ट होतील तुला माहिती आहे का. आता अभिसुद्धा चांगला वागायला लागला आहे. कितीतरी दिवस त्यांनी काही चुकीचं केलेलं नाही आहे, उलट तो मला व्यवस्थित मदतच करतोय. तेव्हा भूमी म्हणत असते आकाश अरे मी तुला कुठे म्हणते की तू घरातल्या लोकांना विचार म्हणून, पण तू एक तरी करू शकतोस ना. आता ऑफिसमध्ये 25 लाखाचा फ्रॉड झाला आहे, मग तू तिथे तपासणी सुरू कर. नक्की कुठे गोंधळ झाला आहे, कुठली लोकं आहेत जी या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्यांना शोधून काढ. आणि मग जर ऑफिसमध्ये तुला काही सुगावा लागला ना तर मग घरामध्ये कुठली ती व्यक्ती असेल ज्याने कुणी हे केलं असेल ती व्यक्ती आपोआप तुला सापडेल, बरोबर की नाही. तेव्हा इथे भूमी म्हणते की आकाश अरे आपल्याला ऑफिसमध्ये 25 लाखाचा जर इथे गफला होतोय तर आपल्याला विचार तर करावा लागेलच ना की आपण सोडून द्यायचं त्या लोकांना. 25 लाख ही काही छोटी रक्कम आहे का. कष्टाचा पैसा आहे सगळ्यांच्या, त्याच्यामुळे तू आता शोध सुरू कर. तेव्हा आकाश म्हणतो ठीक आहे, आईचं श्राद्ध होऊन जाऊ दे, मग मी या गोष्टीची अगदी चौकशी सुरू करतो. ती सुद्धा चौकशी अगदी सकोटीने केली जाईल. एकदम या गोष्टीच्या मुळापर्यंत जायला हवं आहे, तेव्हाच आपल्याला काहीतरी सुगावा लागेल. तेव्हा आता रागिनी म्हणत असते की आता त्या भूमीच्या डोक्यात नक्की काय चालू असेल ना, काही सांगता येत नाही. ती काय विचार करत असेल. तेव्हा इथे अभि म्हणत असतो की आई आता मुन्ना मला फोन करतोय, म्हणजे बघ ना तुझा फोन लागत नाही आहे म्हणून त्याने आता मला फोन करायला सुरुवात केली आहे. जर आपण त्याला पैसे नाही दिले तर आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते आई करायचं तरी काय, अहो एवढे पैसे आता कुठून आणायचे आपण. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते तू गप्प बसा पौर्णिमा, एक शब्द तोंडातून काढू नकोस. तू काही बोललीस ना की माझं अजून डोकं फिरतं. अगं काहीतरी डोक्यामध्ये विचार कर आणि आम्हाला कधीतरी आयडिया देत जा, हे तुला काही जमत नाही. तेव्हा अभि म्हणत असतो तुमच्या सासवा सुनांचं भांडण आहे ना जरा थोड्या वेळासाठी बंद करा आणि आता विचार करा की आपण पैशांची जमव कशी करणार आहोत. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की आता आपल्याला काहीतरी डाव खेळावं लागेल. आता ती भूमी नक्की कुठला डाव खेळणार आहे याचा विचार करायला हवा. तेव्हा इथे आता येतं आहे ते आकाशच्या आईवडिलांचं श्राद्ध आणि त्याच्यामध्ये भूमी नक्कीच काहीतरी असं करेल. तेव्हा आता श्राद्धाच्या दिवशी मला आकाशबरोबर थांबायला हवं असं रागिनी म्हणत असते. तर इथे आजी मानसीला म्हणतात की मानसी अगं काय तुला कळत नाही आहे ते सांग बरं मला. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की श्राद्धासाठी जे जे काही लागतं त्या सगळ्याची तयारी झालेली आहे, म्हणजे इथे जी काही यादी तयार केली त्यानुसार सगळं काही आणलेलं आहे. तेव्हा इथे आजी म्हणतात की काय राहिलं आहे मग. तेव्हा इथे लिस्टमध्ये आता काय काय लिहिलं आहेस ते मला वाचून दाखव बरं. तेव्हा इथे सगळं काही अगदी लिहिलेलं असतं. तेव्हा आजी म्हणतात जे जे काही हवं आहे ते सगळं आहे, मग काय नाही कळलं आहे तुला. पांढरे तीळ आणि ते पिंड तयार करतात ते म्हणजे काय. तेव्हा इथे आजी म्हणतात अगं इथे भात घ्यायचा, त्याच्यामध्ये तूप पांढरं तीळ हे मिक्स करायचं आणि त्या भाताचे गोळे करायचे. काय पण दिवस आलेत, म्हणजे माझ्या मुलांनी माझं श्राद्ध करायला हवं होतं, माझ्यासाठी पिंड तयार करायला हवं होतं, तर मला तुला सांगावं लागतंय की पिंड कसं तयार करायचं असतं. तेव्हा आजी इमोशनल होतात, रडायला लागतात. मानसी म्हणते आजी काळजी करू नका, आम्ही आहोत ना सगळेजण तुमच्याबरोबर. तर इथे आकाश म्हणत असतो आई तू ठीक आहेस ना. हे बघ रात्री जे काही झाले ना त्यामुळे तू घाबरून जाऊ नकोस, आम्ही सगळेजण आहोत ना तुझ्याबरोबर. आता तो विषय डोक्यातून काढून टाक. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की आई तुझं ठीक असेल तर मला महत्त्वाच्या गोष्टीवरती तुझ्याजवळ बोलायचं आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणते हा बोल ना बोल,
काय बोलायचं आहे तुला? तेव्हा आकाश म्हणत असतो की आई, मला असं वाटतंय की आपण ऑफिसमधल्या पॉलिसीबद्दल जे काही बोलत होतो त्या पॉलिसीबद्दल मला तुला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. ते म्हणजे बाबांनी पॉलिसीमध्ये कुठलाही चेंजेस केला नव्हता. मलासुद्धा वाटतंय की बाबांनी जी पॉलिसी तयार केलेली आहे आपण त्यानुसारच जायचं, कारण का त्याच्यामध्ये चेंजेस करायला नकोच. कारण बाबा किती डोक्याने हुशार होते हे तुला मला नव्याने सांगायची गरज नाही आहे. बाबांची हुशारी आपल्याला इथे कामी येईल. त्याच्यामुळे आपण आता या पॉलिसीमध्ये काही चेंजेस करायला नको असं मला वाटतंय. त्याच्यामुळे आपल्या कंपनीला, आपल्या ऑफिसला नुकसानच होईल आणि ते नुकसान करून घेण्यापेक्षा आपण पॉलिसीमध्ये चेंजेस करायचे नाही असं मला वाटतंय. तेव्हा हा निर्णय आपण आता बदलूया. तेव्हा रागिनी कौतुकाने बघायचं नाटक करत असते. खरं तर तिला खूप जास्त राग आलेला असतो, पण इथे आता सगळेजणच बसलेले असतात. त्याच्यामुळे रागिनी इथे आता रडायचं नाटक करते आणि म्हणते इथे, आकाश अरे किती विचार करायला लागलायस तू. तेव्हा इथे आजी म्हणतात, अगं रागिनी तू रडतेस का? तेव्हा रागिनी म्हणते, अगं आई रडू नाही तर काय करू. आपला आकाश बघ ना कसं बोलतोय, म्हणजे किती कॉन्फिडंटली बोलतोय, मुद्दे मांडतोय आपल्या दादासारखाच. अगदी दादाची कार्बन कॉपी, म्हणजे अगदी दादाला रिप्लेस केलं आहे त्याने. म्हणजे दादासुद्धा असाच हुशार होता रे. काय निर्णय घ्यायचा. तुझी आई आणि दादा, वहिनी दादांसारखं कुणीच नाही आहे. दोघांना खूपच जास्त माया होती, दोघेही खूप जास्त प्रेमळ होते. तेव्हा इथे आता रागिनी रडायचं नाटक करते आणि म्हणते, आकाश तुला जे काही करायचं आहे ना ते तू कर. अरे तू दादासारखा हुशार आहेस. म्हणजे तुला माहिती आहे का, दादा बहिणींची खरंच खूप आठवण येते रे. आता उद्या श्राद्ध आहे. त्यांचं श्राद्ध आलं ना की त्यांच्या आठवणी अगदी आजूबाजूला सातत्याने फिरत असतात. म्हणजे जेव्हा आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये यायचो ना तेव्हा हे म्हणायचे की तुझे दादा बहिणी म्हणजे अगदी मायाळूचं झाड. एवढी माया होती ना दोघांना, सगळ्यांवरती खूप जास्त प्रेम करायचे. आणि तू सुद्धा तसाच आहेस आकाश. तेव्हा कामाच्या बाबतीमध्ये तुला जे काही निर्णय घ्यायचे असतील ना ते तू अगदी घे. दादासारखेच खूपच जास्त परखडपणे घेतोस आणि तुझे मुद्देसुद्धा मांडतोस आणि ते लोकांना पटवूनसुद्धा देतोस. तेव्हा इथे आकाश म्हणतो, आत्या हे बघ तू नको स्वतःला त्रास करून घेऊस. मला जे वाटलं ते मी तुझ्या कानावरती सुद्धा टाकलेलं आहे आणि मलासुद्धा आईबाबांची खरंच खूप आठवण येते. मला त्यांच्यासाठी काहीच करता आलं नाही. माझे आई बाबा माझ्यासमोर निघून गेले गं आणि माझ्या मनामध्ये तो सल अजूनही आहे की मी त्यांच्यासाठी काही करू शकलेलो नाही आहे. तेव्हा रागिनी म्हणते, आकाश असा विचार करू नकोस. अरे दादा बहिणी जरी तुला सोडून गेले असले ना तरीसुद्धा त्यांचा आशीर्वाद नेहमी तुझ्याबरोबर आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो की मला उद्या त्यांची माफी मागायची आहे. उद्या मी मनापासून त्या दोघांची माफी मागणार आहे. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते की आकाश मला तू वचन दे. उद्या तुझ्या आईवडिलांचं श्राद्ध आहे, पण उद्याच्या दिवसात तू अजिबात माझी साथ सोडायची नाही. उद्याचा दिवसभर तू माझ्याबरोबर असणार आहेस. तू मला वचन दे. तेव्हा इथे आकाश रागिनीला वचन देतो. भूमी मनामध्ये म्हणत असते की आकाश यांना कुठलंही वचन देऊ नकोस. अरे ह्या तुला मारण्यासाठी तुझ्या जीवाशी खेळू शकतात. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की आत्या, आई तू माझी आता आई आहेस, तर माझी भूमी आणि माझं संपूर्ण कुटुंब माझ्या कठीण प्रसंगीमध्ये माझ्याबरोबर आहे. दुसरं मला काय हवं आहे. माझं कुटुंब माझ्याबरोबर आहे. मी जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे की काय असं मला वाटतंय. तर इथे भूमीने आता प्रशांतला बोलावलेलं असतं आणि प्रशांत म्हणतो, ताई अगं हे सगळं किती रिस्की आहे तुला माहिती आहे का. हे माझ्याने होईल का. तेव्हा भूमी म्हणते, हे बघ प्रशांत, आपल्याला जर एखादी मोठी गोष्ट मिळवायची असेल ना तर आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि आजची रात्र आपल्यासाठी खरंच खूप महत्त्वाची आहे. कारण उद्या आकाशच्या आईवडिलांचं श्राद्ध आहे. त्याच्यामुळे काही करून आजच्या रात्री आपल्याला हे काम करावंच लागेल. नाहीतर मग रागिनी आत्या दिवसभर आकाशबरोबर असतील आणि मग तो महत्त्वाचा दिवस वाया जाईल. तेव्हा इथे आता अभि भूमीवरती नजर ठेवायला आलेला असतो. तर इथे भूमी आता प्रशांतजवळ बोलत असते. तेव्हा भूमी म्हणते की प्रशांत हे बघ, मला जास्त वेळ आता काही बोलता येणार नाही आहे. या चिठ्ठीमध्ये तुला काय करायचं आहे, कसं करायचं आहे हे सगळं काय मी व्यवस्थित लिहिलं आहे. ही चिठ्ठी तू वाच. तेव्हा इथे आता प्रशांत म्हणतो की ठीक आहे ताई. तेव्हा भूमी म्हणते, आणि घाबरायचं नाही अजिबात. तू ही चिठ्ठी वाचलीस ना की लगेच मला फोन कर नाहीतर मेसेज कर. मग पुढे काय करायचं आहे ते मी तुला सांगेन. तेव्हा इथे आजच्या रात्री आपलं काम झालंच पाहिजे. तेव्हा इथे भूमीचं लक्ष आता अभिकडे जातं. तेव्हा ती प्रशांतला लपवते आणि अभिजितला दाखवते आणि म्हणते की आता तू जा, आता इथे थांबू नकोस. तेव्हा प्रशांत लगेच तिथून निघून जातो. तर इकडे अभिजित आता भूमीला शोधत आलेला असतो. कारण रागिनीने सांगितलेलं असतं भूमीवरती लक्ष ठेव. तेव्हा इथे अभि जात असताना भूमी डोक्यावरती पदर घेते, तोंड लपवते आणि अभिजितला धक्का देते छत्रीचा आणि पुढे जाते. तेव्हा इथे आता अभिजित म्हणत असतो, सॉरी चुकून धक्का लागला.
तेव्हा इथे भूमी आवाज बदलून बोलते, काय तुम्ही पण माणसं बघून चालत नाही, बाई दिसली की धक्का देता का? तेव्हा अभि म्हणतो, अहो बोलतोय ना तुम्हाला सॉरी म्हणून, असं म्हणून तो निघून जातो. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की रागिनी आत्या, तुम्ही आता माझ्यावरती जेवढी नजर ठेवाल ना तेवढी ही भूमी तुम्हाला सापडणार नाही. आता तेच होईल जे मला हवं आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, भूमी मानसीला म्हणत असते की मानसी, हे बघ, आपल्याला जर उद्या श्राद्धाच्या दिवशी आपलं काम करायचं असेल तर आजची रात्र आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि रागिनी आत्यांना आकाशपासून लांब ठेवण्यासाठी आपल्याला हे करावंच लागणार आहे. त्याच्यामुळे आजच्या रात्री प्रशांत आणि आपण सगळेजण मिळून आपलं काम करायचं. तेव्हा इथे रागिनी झोपलेली असते. तेव्हा आकाशच्या वडिलांचा तिला आवाज ऐकू येतो आणि आकाशचे वडील म्हणत असतात की रागिनी माझी बहीण, अगं तू हे का केलं सगळं? मी तुला जे हवं होतं ते देत होतो ना, मग तुला मारायची मला काय गरज होती? तू मला मारून टाकलंस कशासाठी? पैशासाठी तू तुझ्या भावाचा खून केलास. हे शब्द आता रागिनीला ऐकू येतात आणि रागिनी झोपेतून जागी होते.